बसलंच आहे काय? ल्या झुळल्या पुसल्या पासल्यावर येऊ बस. हट हट उठ 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 उठ. ते किती जब्बर आहे, ऐकते शब्दानं नाही ऐकत ते. समोर समोर होते पण तिथून उठून बाहेरून जात. उठ 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 हड 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 हाड म्हटलं ना, हड 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 म्हटलं ना. उठ उठ. माझ्या घरच्या भली लाडून ठेवली आणि जब्बर तर एवढी झाली का, लय जब्बर झाली ते. ऐकत नाही जशी आपलं मन नाही करत मारले. मारलं तर तिकडून ठॅकल करते माझ्या सुना. कायची होय आज शिटीले कोण हाकलून राहिले आमच्या? कुत्र्या उठ. मला माहिती तिचं नाव शिटी आहे म्हणून एवढ्या लाडाने ठेवलं. काय काय तुमचं काय हे करून राहिली काय? बसलीच नाही एका साईडनं. काही म्हणत नाही, काही करत नाही, भुकत नाही, काही नाही. चाललं तिच्या मागं लागता तुम्ही. हो घणानं नाही करत, येऊन बसते ना. आणि इथंच लेकरं पायी टाकते मग समोर. सारा घनघन घनघन माशा बसते. भलं साजरा दिसते कोणी आलं गेलं पाहाले. बरं साहेब घरात कुठची कुत्रे बुद्धी दे असं वाटते. काय जगणानं करते ते, काय जगणानं करते. कधीतरी पाहिलं का तिले तुम्ही? इथं सुशी करताना बरोबर बाहेर जाते ते. आमची शिटीलाही चांगली आहे आणि तिले तुम्ही अशा करता. कधी तिले चांगल्या पाहत नाही डोळ्यानं तिले. नुसतं तिला हाकल हुकल करता. पा बरं कशी मुंग खाली टाकून बसली. वर नाही करून राहिली तुम्ही, बोलून राहिल्या तर बिचारी. बसली आहे तर तिले हाकलून देतात. तुमच्या डोक्यावरच बसते तशी. पण तुम्हाला जे आले त्याला डोकशार घ्यायची भल्लीच आदत आहे. नाही आवडत बापा घरात बसवणं. हे कुत्र्याचा ला तुम्ही मार घेतलं डोकशावर. हे कोमल मार टाकते पोळ्या. वायन जात काय लयच लाड आहे. बिस्किट आणले का बिस्किट टाकतं, लेकरासाठी काही आणलं का तेही टाकतं. जास्त येऊन बसते. जरासं घराच्या बाहेर ठेवा लागत असते कुत्र्याले. किती डास सांगितलं कुत्रा म्हणू नका तिला. सुटी म्हणा सुटी म्हणा. माणसापेक्षा जीव लावते म्हटलं ते. तुम्हाला काय माहित आहे जीव लावाले? घरात कोणाला येऊ नाही देत, काही नाही. आणि आपल्यालाच चांगलं आहे ना. किती जीव लावते ते. तुम्ही तिला अशा करता. तुम्ही दिसले का तुमच्या मागे धावत येते. तुम्ही जरी राग करत असाल पण तुमच्या घरी बसते. ते इमानदार आहे ना तेवढी. ते जर हातानं करून खाता आलं असतं तिने काल तुमच्या घरी आली असती ते बिचारी. अशा करता तुम्ही. किती जीव लावते, किती प्रेमळ आहे. एक दोन पोया टाकाल तुमचं मन दुखते आहे. अशा कशा आहे हो तुम्ही? जर त्याला हळहळ केलं तर मग त्याने काय अर्ज का? आणि त्याने काय खाव बिचारायनं. एक पोळी टाकली, अर्धी पोळी टाकली तरी लय होते ना. असं सगळ्यांना हळहळ केलं तर कसं होईल बापा? आपण जसं आपल्याला पिकलं तर आपण जगू शकतो तसं त्याने आपण टाकलं ते जगू शकत. असं नाही करायला लागत आई. तुम्हाला किती समजून सांगा पण तुम्ही तशाच आहे बा. राहू दे सांग नको बोलता तुम्ही. बाबा सोबत म्हटलं बातच जाते म्हणते. बाबाच्या मांग फिरते म्हणते. बाबा सांगे काय आहे एवढा कुक तुटका देतो आपण. पण लय इमानदार असते बरं. अशा नको करत जाऊ, अशा नको म्हणत जाऊ तिले बिचारीले. आता भला राग करता तिचा. मग तर भले हसू तिची मजाक सांगता. मले बाई ते स्टँडवर नेऊन द्यायला आली ती. मग लोक सारे नवल करे तेव्हा भलं चांगलं वाटते तुम्हाला. आता तुम्हाला बोलला ज्वारी तिची घणाना करून ठेवते. असं करते तसं करते. आपल्या काय लेकर कळत नाही काय? आपले लेकर घणाना करते. आपल्या लेकरायला का आपल्या काय घरच्या बाहेर खोलतो काय? तसंच ते आपले एक लेकर समजून राहू द्या. तुम्ही तुमच्या मतानं बसा. बसू घे जा. काम करतो कामाचं. आजीला हाकल मग बैले माई सुटी आहे. मोठं साजरं लेकरू आहे माई सुटी. मोठी साजरी आहे. पाय कशी बसते. मी तिला चपडलं तर किती चांगली राहते माई सुटी. जाऊ नये कुठं माझ्या घरी लायचं. मग आपण बोर जाऊ. बापरे बाई लेकरू आहे काय? काय बरं आपल्याच सारखे लेकरं होते. आपल्याला आवडते तसंच लेकराला आवडते. काय बरं लहानपणापासून तिने घरी आणली तर किती मोठी झाली 1 वर्षाची. पण तुम्ही थेट तिच्यासोबत पण हात धुजा जेव्हा घरात येशील तेव्हा. तिच्यासोबत चांगली खेळ चोपडून गिपडून दे तिले. पण घरात येशील तेव्हा हात धुजू चांगले चपचप. हँड वॉशनं. नाही तुला तर माहिती आहे मी नेहमी धुतो म्हणून. काहून आहे तू नेहमी सांगतो. मी सुटीचा लाड करतो. मी तिच्यासोबत बोलतो. मला चांगलं वाटतं. माझी बेस्ट फ्रेंड आहे ते. काल एक चालती राहिली नाही माई. काही चालती राहिले. सून तर जशी मोठी सून तर निसती माई तोंडच ओरपून घेते. ते तिच्या मतानच करते. का आहे तर काही चालती राहिली नाही पहिल्यासारखी मायवली. पहिले किती माया घरात दणं होता म्हटलं. सारे जण डोळ्याने दमी मले. आता तेच मला डोळ्याने जाते सारे जण. बोलते कसे रंगारंगाचे. एवढ्या दिवस मी कष्ट केलं, एवढं काय केलं, सारं गेलं माय. माय चुकला कुत्र्याला हाकलाची उजागिरी राहिली नाही माय. काय बरं कसं होते म्हातारपणी. काही उजागिरी राहत नाही. काही उजागिरी राहिली नाही. पहिले किती माझी उजागिरी होती. सारं घर म्या पाहिलं. सारं कष्ट कबाळ कष्टानं म्या कमावलं. पण आता काही किंमत नाही राहिली. जाऊ दे आता उतारतं वय ह्या तेवढं तर ऐकाच लागन. पहिल्याच्या सारखे दिवस राहीन काय. जाऊ दे काय टेन्शन घेत बसतं उलच्या गोष्टीचं. तरी तर माझी मैत्रीण सांगेच
हां जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण म्हातारे झालो कायच्यात लक्ष नाही द्यावं म्हणे. जाऊ दे ना, आता काय त्याला बसू द्यायचं आहे बसू देते त्याच्या मतानं. आता का आपलं काय राहिलं, आता आपल्याला जा लागते. आता का आपले उलिशे दिवस राहिले आणि काय करायचं आहे लक्ष देऊन घरात. बरोबर आहे तिचे. वाद वाढते ना घरातल्या या गोष्टीत लक्ष दिलं तर वाढतेच. काय झालं विचारत असली म्हणजे अशी बसतीये तशी नाही बसत आहे. अशी गुम होऊन बसली आहे. काहीतरी विचार राहिले मग विचारा. पहिली गोष्टी माता इकडल्या तिकडल्या करा मग विचारा. शांती मी मगन बसून आलो होतो इकडे फोन राहिलं गुमच्या गुमच आहे. कुठं आहे लक्ष? नाही अशीच बसली कोण नव्हतं बोला चालाले बसली. मग आता एकटी बोलू जरा जुरा ना का गाणे म्हणू का काय करू सांगा बरं तुम्ही. चुप बसली तर चुप बसली कौन बडबड केला तर बडबड केला सारं बाबा. आता या घरात मला हे आहे जरा टेन्शन. असं नाही म्हणून राहिलो. जाऊ दे. मी काय म्हणतो आपल्या वावरात आपण कवे लावले होते ना कव्याची झाडं. तर विचार मस्त झाली त्याची तर वेल तर भला मस्त उचाला. काकड्या लावले ना काकड्याचा वेल तर काकड्याही मस्त राहील. आता मला असं वाटते चांगलं आलं गेलं चांगलं पिकून 1-2 लाखाचं थेस होऊन जाते पीक लय लावलं तर. चांगलं जर पिकलं तर चांगली सातगीत भेटली तर. कवड्याला भाव राहते का आणि काकड्याला भाव राहील ना म्हणा. राहीन नाही तर बापा आपल्या काकड्या मग लय असल्या म्हणजेच राहीन काय. मग भाव नाही भेटत काही नाही. कमी असल्या म्हणजे भाव भेटते. हो तसं चांगलं राहते ना. 30-40 रुपये किलो राहते ना. एक कवडं जरी किलोनं विकलं 30-40 रुपये तर किती होते पैसा. आणि आपल्या शेतापाचा माणूस लय वेळा लावते. पण आपण या वेळेला लावूनच पाहू म्हटलं तर लय जोरात जाते बाबा वेलं पण त्याचे. पण आता सल्फेट टाकलो. सल्फेट टाकलं आणि आता इकडे सोयाबीन गे पण फवारे सुरू आहे. तर मग अधिक फवारा मारा लागते याच्यावर. ते व्हायचं आहे ते पाहू मग काय आहे तो. निंदन करून करायचं असेल तर करून टाका निंदन बरं. कायले वाया जाते तर मग चांगलं वाढ होते त्याची. नाही तर मग ते तणकटच जागा घेऊन घेते पुरं. तुम्ही असं करा बाया सांगून घ्या 2-4 आणि तेवढं निघून घ्या बरकन. चांगलं राहते मग पीक. सोय करा म्हणजे चांगलं पिकते यावेळेनं. मग यावेळेनं एवढ्या यानं लावले तर काही ना काही चांगले पिकले पाहिजे ना. आपण दरवर्षीच आशा करतो बा आता पिकलं तर देवाच्या साथी ना आपलं काय. पोरगं काही चैन्य पडू दे. इकडून आलं तिकडून आला चला भूर मला नाही उचलत हा आता मोठा झाला ना. आणि बात्तच काकीत घ्यायला होते हे पोट्ट. तुमच्या नावाला कुणाच्या मागला ग घे ना आता नाताले वागवत जा. चल चांगलं दाता काढून जाईल ते चाल म्हटल्याबरोबर. दाता भल्ले काढत नाही आमची त्याला. बर मजा चॉकलेट. तू पण चॉकलेट आपल्याला लाईटची झाला बा. सारे दात किडून टाकत का काय म्हणजे पोरगं. चॉकलेट टोका देत जाऊ दुसरं काही देत जा त्याला घेऊन. अधिक दाता घेतं पुरं कीड लागून जाईल. तू दुकानात गेला राईट काय लोयते चॉकलेट साठीच लोयते काय करा. मी जातो मग गेले घेऊन.